गावाकडची चूल हे नुसतं स्वयंपाक करण्याचं साधन नाही, तर प्रत्येक घराच्या संस्कृतीची, उबदार परंपरेची जपणूक करणारी जागा आहे. पहाटेच्या मंद प्रकाशात आजी उठून सर्वात पहिले चूल पेटवायची. त्या शेणकुडाचा धूर घरभर एक वेगळंच समाधान पसरवायचा. दूर घराच्या कौलातून बाहेर आला म्हणजे घर जागं झाले याची खूण असायची. चुलीवर बनणारी ती भाकरी, तो भाकरीचा वास. आज किती आधुनिक साधनं आली तरी त्या चवीला तोडच नाही. अगदी साधं जेवण ही चुलीच्या उभेने खास व्हायचं. चुलीजवळ बसून संपूर्ण कुटुंब एकत्र जेवायचं. हसणं, खेळणं, गप्पा गोष्टी. आज धावपळीच्या जगात या गोष्टी हरवत चालल्या आहेत. त्या सगळ्या एका चुलीत जिवंत होत्या. पावसाळ्यात कौलावर पडणारा थेंबांचा आवाज, चूल पेटवताना डोळ्यात येणारा धूर आणि चूल पेटल्यावर मिळणारी ऊब ही गावची खरी मज्जा होती. आज अनेक घरांमध्ये गॅस आणि आधुनिक उपकरण आहेत, पण चूल मात्र अजूनही गावातील घरांना त्यांच्या मुळाशी जोडून ठेवते. धुरात विरलेली आठवण आणि मनात कायम ठेवलेली ऊब म्हणजे गावाकडची चूल.